प्रत्येक भागाचे विभागाचे प्रश्न वेगळे असतात, समस्या वेगळ्या असतात, अडचणी वेगळ्या असतात आणि त्या विभागात राहणाऱ्या नागरिकांच्या इच्छा अपेक्षाही वेगवेगळ्या असतात। या सगळ्या गोष्टींची सखोल जाणीव असणारी व्यक्तीच समस्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्या सोडवण्यासाठी जीवाचं रान करते आणि अशाच व्यक्तीला विभागातील नागरिकांकडून सच्चा लोकप्रतिनिधी म्हणून लोकमान्यता मिळते। गेल्या 5-25 वर्षात वेगानं विस्तारत गेलेलं दहिसर हे महानगरी मुंबईच्या उत्तर सीमेलगतचं महत्वाचं उपनगर। नव्या वस्त्या, नवी संकुलं, नवी माणसं, नवीन समस्या आणि नागरिकांच्या नवनवीन अपेक्षा या साऱ्याचं भान ठेवून दहिसरला आदर्श उपनगराचं स्थान आणि मान मिळवून देण्यासाठी उभी ठाकली एक व्यक्ती, सेवाव्रती लोकप्रतिनिधी आमदार विनोद घोसाळकर। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंदुत्वाच्या विचारांचा धगधगता सूर्य। या तेजस्वी सूर्यानं हिंदुस्थानच्या राजकीय इतिहासाला भगव्या रंगाची दिशा दाखवली। ऐन तारुण्यात शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या विनोद घोसाळकर यांनी शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून समाजकार्याची सुरुवात केली। शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, उपनेता अशा विविध पक्षांतर्गत पदांची जबाबदारी पार पाडित असतानाच घोसाळकर नगरसेवक म्हणून मुंबई महानगरपालिकेत निवडून गेले। घोसाळकरांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळेच बोरिवली दहिसर भागातील आबालवृद्ध स्त्री पुरुषांच्या मनात लोकसेवक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची प्रतिमा दृढ होत गेली। लोकांच्या विश्वासाची पावती विनोद घोसाळकरांना 2009 साली मिळाली। नव्यानं गठीत झालेल्या दहिसर मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून घोसाळकर महाराष्ट्राच्या विधानसभेत दाखल झाले। तिथून पुढे समाजातील सर्वच क्षेत्रात त्यांच्या कार्यवृक्षाच्या शाखा विस्तारत गेल्या। बाळासाहेबांचा आवडता शिवसैनिक अशी मी त्यांची व्याख्या करेन, कारण मी दहिसरला त्यांच्या तरुणपणापासून म्हणजे अजून ते तरुणच आहे, त्यांच्या कामाची जी पद्धत आहे ही चोख पद्धत आहे आणि त्यांनी कुठलंही हाती घेतलेलं काम अपूर्ण सोडत नाहीत। कुठलीही तक्रार असू दे, म्हणजे वैयक्तिक पातळीवर घरगुती तक्रार जरी कोणी असली तर ती अशा तऱ्हेने ते हँडल करतात, मिटवतात की त्या समोरच्या माणसाला पण बरं वाटतं। या कारणाचं बरं संपूर्ण जनमानसामध्ये म्हणजे गुजराती असो, मोमेडियन असो, मराठी असो किंवा जैन, सर्व धर्म समभाव हा त्यांच्या स्वभावात भिनलेला आहे आणि कुणाचं जे मग ते काम करायचं झालं तर मग ते जात पात धर्म हे काय बघत नाहीत। मी असं म्हणेन की पुन्हा त्यांनी बहुमताने आमदार निवडून यावं आणि आमच्या दहिसर गावाचं भलं करावं। प्रशस्त रस्ते, मुबलक स्वच्छ पाणी, सुव्यवस्थित स्वच्छतागृह यासारख्या माणसांच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित सुविधा समाजाच्या सर्वच स्तरातील नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी घोसाळकर प्रयत्नरत असतात। रस्ता रुंदीकरण, रस्त्यांचं डांबरीकरण, सुशोभित रस्ता दुभाजकाची निर्मिती अशा त्यांच्या कामांमुळे बोरिवली दहिसर भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि सुसह्य होण्यास मदत झाली आहे। एकेकाळी निसर्गरम्य म्हणून ओळख असणारी दहिसर नदी वाढत्या नागरीकरणामुळे अस्वच्छ आणि गलिच्छ होत गेली। घोसाळकरांनी तिच्या स्वच्छता सफाईकडे जातीनं लक्ष देऊन तिचे काठ भक्कम तटबंदी बांधून सुरक्षित केले। नदी पार करणं सोयीचं व्हावं म्हणून पादचारी पूलही उभारले। वाढत्या लोकवस्तीच्या दहिसरला घोसाळकरांनी हक्काचं बस स्थानक मिळवून दिलं। आगीचं संकट लक्षात घेऊन पूर्व भागातील शैलेंद्रनगरला अग्निशमन केंद्र सुरू केलं, तर कांदरपाड्याच्या अग्निशमन केंद्राला मान्यता मिळवली। कांदरपाड्यातील आरटीओचं कार्यालय आणि कांदिवलीचं अभिलेख भवन या वास्तू विनोद घोसाळकरांच्या आग्रही प्रयत्नातून उभ्या राहिल्या आहेत। किसी ने कुछ काम नहीं किया, चाहे कोई भी पार्टी हो, लेकिन घोसाळकर साहब जब जीत करके आने के बाद हमको सामने से ये कहे कि तुम्हारे समाज का क्या काम है और जाफर खान हमको बताओ, तो हमने कहा कि हमारे समाज का कब्रिस्तान का काम जो है अधूरा है और उसका कुछ भी कोई नहीं करता है। तो घोसाळकर साहब ने जो है शुरुआत की और अब तक उन्होंने करोड़ों के हिसाब से फंड दिया, कब्रिस्तान और ईदगाह को बेहतरीन तरीके से बनाया है। अपने समाज के लोगों से ये अपील करता हूँ कि जो हमारे लिए रात दिन खड़ा है,
हम भी उसके साथ कंधे से कंधा मिला के रात दिन खड़े रहने की ज़रूरत है। हमें बिल्कुल एहसान फरामोशी नहीं करना है, जिसने हमारे लिए किया हम उसके लिए करना चाहते हैं। नागरी सोयी सुविधा इतकीच महत्वाची असते ती सौंदर्यपूर्ण नगर रचना। इमारती, चाळींच्या रांगेतून आणि वाहनांच्या गर्दीतून वाट काढत चालणाऱ्या धावणाऱ्या नागरिकांना विरंगुळ्याचे क्षण अनुभवायला मिळावेत, ही घोसाळकरांची प्रामाणिक इच्छा। या इच्छेखातरच त्यांनी आपल्या भागात मनोरंजक उद्यानं विकसित केली। या भागातील मुंबईतलं पहिलं झेन उद्यान तमाम मुंबईकरांचं आकर्षण ठरलंय। बाबा आमटे उद्यान, आयसी कॉलनीतील महापालिका उद्यान, ओवरीपाडा येथील स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यान, ही सारीच ठिकाणं विनोद घोसाळकर यांच्या निसर्ग प्रेमाची साक्षीदार आहेत। नवीन मध्यमवर्गीय जीवन पद्धतीला सहाय्यभूत ठरणारं पेट पार्क घोसाळकरांनी आयसी कॉलनी परिसरात विकसित केलंय। विनोद घोसाळकर यांनी स्वर्गीय सुधीर फडके आणि आनंदनगर पुलांच्या उभारणीसाठी सतत पाठपुरावा केला। त्यांच्या प्रयत्नांमुळेच पूर्णत्वास गेलेल्या या दोन्ही पुलांमुळे दहिसर पूर्व पश्चिम जोडले गेले आणि महामार्गावरील वाहतूक सुकर झाली। बाबूजींच्या सांगीतिक कर्तृत्वाची साक्ष देणारं स्मारक शिल्प घोसाळकरांनी सुधीर फडके पुलानजीक उभं केलंय। यथोचित सुशोभीकरणामुळे नगराचं सौंदर्य शतगुणित होतं, हे विनोद घोसाळकर यांनी बोरिवली दहिसर परिसरातील तलावात चौकांच्या सुशोभीकरणातून दाखवून दिलंय। त्यांच्या पुढाकारानं एकसर तलावात कारंजा उडू लागला, तर चामुंडा सर्कलच्या सप्तरंगी दिव्यांच्या प्रकाशात थुई थुई नाचणाऱ्या कारंजानं आणि वाहतूक बेटावर स्थापित शिल्पकृतीनं नयन मनोहर या शब्दाची यथार्थता पटवून दिली। God bless you, Dr. Vinod Ghosalkar. You, Mr. Ghosalkar, is a person with a vision for a mission for the common people. I really appreciate the work you have done, and that too in the interest of these common people. He is a man for the poor and the needy. I myself have approached Mr. Vinod Ghosalkar for the few times, taking the poor people to him, asking why can't he reach out. He has time for every person who approaches him. A lot of projects for the senior citizens, and not to forget the little tiny tots of our St. Louis Institute are a remarkable work of Mr. Ghosalkar. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे बोरिवलीत प्रबोधनकार नाट्य मंदिर उभं राहिलं। या नाट्य मंदिराची शान वाढवणारी नटराजाची विशाल मूर्ती घोसाळकरांच्या कल्पनेतूनच स्थापित करण्यात आली आहे। महिला सबलीकरणाचा हेतू प्रधान मानून घोसाळकर महिला बचत गट चळवळीला सहाय्य करीत असतात, बळ देत असतात। सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून घोसाळकर ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सत्कार करतात, तर शालेय विद्यार्थ्यांना मदत देण्यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी ते नेहमीच आघाडीवर असतात। मुंबईच्या नागरिकांना हक्काची आरोग्य सेवा मिळायला हवी, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य सुविधा पुरवल्या जाव्यात, याकडे लक्ष केंद्रित केलं। याच मोहिमेअंतर्गत बोरिवलीच्या भगवती रुग्णालयाच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ झालाय। विनोद घोसाळकर या कामाकडे जातीनं लक्ष देत आहेत। विभागातील नागरिकांना परवडेल अशा दरात सेवा देणारं एक डायलिसिस केंद्र घोसाळकरांनी आयसी कॉलनीत सुरू केलंय। गरीब नागरिकांना वैद्यकीय मदत करण्याच्या उद्देशानं विनोद घोसाळकरांनी शिव आरोग्य संजीवनी संस्थेची स्थापना केली। जेव्हा जेव्हा अन्यायाच्या विरोधात आवाज उठला, तेव्हा तेव्हा आंदोलनाच्या नेतृत्वासाठी घोसाळकर सज्ज झाले। महागाई विरोधी मोर्चात ते आघाडीवर होते। तरुण पिढीला उद्योग व्यवसायासंबंधी परिपूर्ण माहिती मिळावी, यासाठी गरजतो मराठी तर्फे भरवण्यात आलेल्या प्रदर्शनीय शिबिरात आयोजक म्हणून विनोद घोसाळकर यांनी महत्त्वाची भूमिका मांडली। आजही गरजतो मराठी या संस्थेच्या माध्यमातून तरुण तरुणींना IAS, IPS, बँक व्यवस्थापन आदींच्या स्पर्धात्मक परीक्षांसंबंधी मार्गदर्शन करण्यात येतंय। दहिसर बोरिवलीमधील कला रसिकांना सर्वच कला आविष्कारांचा आनंद घेता यावा आणि कला क्षेत्रातील साहित्य प्रांतातील मान्यवरांचा यथोचित सन्मान करता यावा, यासाठी नव्या शतकाच्या प्रारंभी 2001 साली
घोसाळकरांनी प्रबोधन कला मंचाची स्थापना केली। तेव्हापासून गेल्या 14 वर्षात संस्थेनं प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिरात विविध कला प्रांतातील शेकडो कलाकारांना आमंत्रित करून रसिकांना त्यांच्या वैभवशाली कलेचं दर्शन घडवलं। नमस्कार, मी गायिका वैशाली सामंत। घोसाळकर साहेबांना नमस्कार। त्यांनी नेहमीच एक गायिका म्हणून माझं कौतुक केलं आहे, प्रोत्साहन दिलं आहे, मान सन्मान दिला आहे। वेळोवेळी कार्यक्रमांच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा भेटलो आहे खूप कौतुक केलं आहे, आशीर्वाद दिलेत। मी त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते। आज मला असं वाटतं प्रबोधन कला मंच असो, आम्ही सगळे नाट्य परिषदेशी काम करणारी माणसं असो किंवा स्थानिक कलावंत असो किंवा स्थानिक खेळाडू असो, या सगळ्यांसाठी म्हणा की मनापासून काम करणारे किंवा या सगळ्या कार्यक्रमांना सतत मनापासून हजेरी लावणारं व्यक्तिमत्व म्हणजे विनोदजी घोसाळकर आहेत। तर या सगळ्या गोष्टींचा वेध घेणारा माणूस आपल्या विभागात कार्यरत असणं आवश्यक आहे आणि घोसाळकरांच्या माध्यमातून तो कार्यरत आहे याचा आम्हाला अभिमान आहे। रस्ता मार्गानं मुंबईत येणाऱ्यांना वेशीवरच मुंबईची खरी ओळख व्हायला हवी असा आग्रह धरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या मनातील संकल्पना साकार करण्यासाठी विनोद घोसाळकर यांनी कंबर कसली। दहिसर चेक नाक्याजवळ एक विशाल असं प्रवेशद्वार उभं केलं। आज मुंबईची ओळख सांगणाऱ्या या विशाल प्रवेश कमानीतून रोज लाखो लोक मुंबईत येत असतात। तरुण पिढीला खेळाकडे, क्रीडांकडे वळवण्यासाठी विनोद घोसाळकरांनी दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशनची स्थापना केली। एका मोकळ्या पडीक जागेचं विस्तीर्ण अशा मैदानात रूपांतर केलं। या मैदानावर फाउंडेशनच्या म्हणजेच DSFच्या माध्यमातून विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं। या मैदानावर प्रथम दर्जाचे क्रिकेटचे सामने होऊ लागले। ही दहिसर स्पोर्ट फाउंडेशन ही कल्पना जरी माझी असली तरी ती मूर्त स्वरूपात आणण्याचं काम केवळ आमदार घोसाळकरांनीच केलेलं आहे। दहिसरमध्ये जी काय सामाजिक चळवळ दिसते, जी प्रगती दिसते, त्यासाठी ते सर्वथा जबाबदार आहेत असं मला वाटतं आणि त्यांच्यामुळेच ती झाली। त्यांना निवडून देणं हे दहिसरच्या हिताचं आहे आणि तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे। विनोद घोसाळकरांच्या प्रयत्नांमुळेच आजवर दहिसर बोरिवली भागातील अनेक योजना आणि प्रकल्प पूर्ण झाले, हे एक सत्य आहे। मात्र घोसाळकरांच्या मनात आणखीही काही योजना आहेत। त्यांच्या पाठपुराव्यामुळे सांडपाण्याचा निचरा करणाऱ्या आधुनिक तंत्राधारित बोरिवली दहिसर मायक्रो टनेल मलनिस्सारण प्रकल्पाचं काम सुरू झालंय। दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन संचालित पालिकेच्या मैदानावर त्यांना जलतरण तलाव बांधायचा आहे। घोसाळकरांच्या प्रयत्नातून कांदरपाड्यात मुंबईचं दुसरं मत्स्यालय आकार घेतंय। मुलांना ऊर्जेची माहिती देण्यासाठी एनर्जी पार्क आणि बालक युवकांच्या साहस गुणांच्या वृद्धीसाठी ॲडव्हेंचर पार्क उभारण्याचाही विनोद घोसाळकरांचा मनोदय आहे। विभागातील मतदारसंघातील लोकोपयोगी कामा योजनांचा पाठपुरावा करताना पक्षानं दिलेली संघटनात्मक जबाबदारी विनोद घोसाळकर तितक्याच सक्षमपणे पार पाडतायत। गेली 17 वर्ष जोगेश्वरी ते दहिसर या भागाचे विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत। पक्षप्रमुख उद्धवजींनी संभाजीनगरचे संपर्क प्रमुख म्हणून विनोद घोसाळकरांची नेमणूक केली आहे। दुष्काळग्रस्त भागात जाऊन त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला। शिवसेनेच्या मुशीत घडलेल्या विनोद घोसाळकरांनी पक्षाच्या विचारांशी आणि कार्याशी कधीही प्रतारणा केली नाही। पक्ष नेतृत्वाच्या आदेशांचं पालन करणाऱ्या घोसाळकरांनी अपप्रचाराचं भय कधीही बाळगलं नाही। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे अमूल्य आशीर्वाद लाभलेले विनोद घोसाळकर शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसरच्या विकासाचा सदहेतू मनात घेऊन पुन्हा एकदा दहिसर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतायत। धनुष्यबाण ही त्यांची निशाणी आहे। अशा कार्यक्षम लोकप्रतिनिधीला येत्या विधानसभा निवडणुकीत दहिसरचे मतदार प्रचंड बहुमतानं निवडून देतील यात शंका बाळगायचं कारणच नाही।